मतदारांनी केला मतदान करण्याचा निर्धार। गणगौरीच्या जिल्हा परिषद प्रशाळेत महिला मतदारांचा मेळावा संपन्न। रंगतदार पथनाट्याद्वारे विद्यार्थिनींनी केले महिला मतदारांचे प्रबोधन। दिनांक 25 एप्रिल गुरुवार रोजी दिनांक 13 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, महिलांची मतांची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद प्रशाळा गणगौरी येथे महिलांचा मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली। यावेळी प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर करून उपस्थितांना प्रोत्साहित केले। पथनाट्यात पायल सपकाळ, तनुजा पुसे, अनुष्का तांदळे, अनुष्का पेहरकर, आदिती पेहरकर, गायत्री पगारे, संजीवनी शेळके यांचा सहभाग होता। पथनाट्यास मार्गदर्शन श्रीमती S.D. देशमुख, S.D. नाईकवाडे, अरविंद राजहंस, नागराज परदेशी यांनी केले। तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका उत्कर्षा देशमुख यांनी इथिकल वोटिंग बाबतीत विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर प्रबोधन केले। सिप कक्षाचे सहाय्यक जगन ढोके यांनी जनजागृती गीत गायन व स्वरचित कविता गायन करून उपस्थितांना मतदानासाठी उद्युक्त केले। देविदास तुपे यांनी नारी शक्तीचे गुणगान कवितेतून केले। शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले। तर गट शिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांनी महिलांनी मतदानाच्या या महान कार्यात आपले भरभरून योगदान द्यावे आणि महिलांनी लोकशाहीच्या या उत्सवात एखादा सण जसा साजरा केला जातो तसे सजून धजून सहभागी असे आवाहन केले। नवमतदार सुकन्या तांदळे हिने मी मतदान कधीही टाळणार नाही असे आश्वासित केले। मतदार प्रबोधन विवाह पत्रिकेचे वाचन पायल सपकाळ हिने केले। उपस्थित सर्व महिलांनी मी महिला मतदार मतदान नक्की करणार अशा घोषणा देऊन मतदान नक्की करणार असा निर्धार व्यक्त केला। मतदार छापतेचे वाचन श्रीमती मीरा हातकंगणे यांनी केले। यावेळी जवळपास 100 महिलांची उपस्थिती होती। या महिला मेळाव्याचे नियोजन प्रशाळेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी केले। तर BLO रफत सय्यद, कसरू पेहरकर, सचिन महाजन यांचे सहकार्य मिळाले। बहारदार सूत्रसंचालन कावेरी सावंत या 6वीच्या विद्यार्थिनींनी केले। मी महिला मतदार मतदान करणार अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करण्याच्या या मेळाव्यास गणगौरी येथील बचत गटाच्या प्रतिनिधी, महिला पालक, अंगणवाडी सेविका, आशाताई, शिक्षिका यांची चांगली उपस्थिती होती। या महिला जनजागृतीची प्रेरणा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण फुलारी साहेब व फुलंब्रीचे तहसीलदार कृष्णा कानगुले साहेब यांच्याकडून मिळाली। भगवा महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निष्पाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे धर्मवंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या